नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओत परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओ खूप जणांचे कमेंट होते की आवाज क्लिअर येणार नाही, तर त्याचा काय प्रॉब्लेम होतो मला माहीत नाही की माझा आवाज लहान आहे. तर मी रात्री असंच व्हिडिओ एडिट करताना भावासोबत बसले, म्हणजे ओमकारासोबत. तर ओमकाराक विचारलं की बाबा म्हटलं व्हिडिओचा आवाज क्लिअर येणार नाही, तर तो बोललो की वाईट अँगलवरती बनायचं जा, म्हणजे आवाज क्लिअर आहे आणि तुझं मागचं स्पेस वगैरे पण तुका व्यवस्थित दिसत. तर आता आपल्या काम काय नाही, तर आता आपण काम करूया ह्याचा भट्टेचा, म्हणजे जराशिवाय बनवली आहे त्याच्या कारण खूप दिवस शेजवान, पण ती साफ नाही करू का, तर ती आपण साफ करूया व्यवस्थित. आणि घराकडे आज कोण नाहीत, कारण की ओमकार, दिव्या आणि बाबू वगैरे गेले प्रमोशनात, आणि मामा गेलो भाड्यात, आणि मामीची थोडी तब्येत ठीक नाही, तर मामी झोपली आहे त्याच्यामुळे. तर आपण आत्ता काम काय नाही, मग काम करूया आपण. चला मंडळी, मामा तर भाड्यावर नेलो, गाणी वगैरे बांधकाम लावून नेलो थोडंसं. मामाची रिक्षा येताही ओळखायची असतात ना, तर लांबसूनच ऐका घेताला ही गाणी चालू होती. तर आता मी साबण तर घेऊन येलो आहे. आता आपण घासची आधी का जरा व्यवस्थित जो मेन कलर जो होतो तो घेऊन येणार का परत. मंडळी अशी काळी झाली आपली वाटी, तर ह्या सगळा काळा आता घालावचा आपल्याला आणि पुरी क्लीन करूची आधी का. तर चला कामाक चालू करूया. साबण वगैरे आणलं आहे मी, कातो पण आणलं आहे. चालू करूया कामाक. तर मंडळी, भट्टी साफ करून झाली आहे. तोंडीचा आता बरा दिसता आवाज. तर आता मामावरती आवाज देतात जेवसाठी येऊ. तर चला आपण आता जेवू जाऊया. तर मंडळी, जेवण तर माझा झाला. आता आपण जाऊया खाली बावडेर, कारण की मामान मासे सोडले ते दिसतात का बघूया, आणि पाणी कितीचा वाढला बावडेचा तर आपण बघूया. आणि आता पावसाचं सीझन आहे, त्याच्यामुळे चार खूप वाढलेली आहे. यासाठी ढोरा पण जास्त तशी कोणाची नाही, त्याच्यामुळे चार ही अशीच रवतली आता. तर आपण आपल्या जागेवरती जाऊया. ह्यो स्पेशल जागो आपल्यासाठी. स्पेशल म्हणजे आम्ही मे महिन्यात वगैरे जे काय रेसिपी बनवले ते सगळे हयच बनवले. माझ्या चॅनलवरती एवढे काय रेसिपी नाही हय बनवलेले, एक दोन असतील. पण ओमकाराच्या चॅनलवरती तुमका खूप रेसिपी दिसतील हय बनवलेले. कारण आमका असा म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात काय बसान खावचा असत तर आम्ही हयच रेसिपी बनव. आणि मंडळी, निसर्गाच्या सानिध्यात खयची गोष्ट बनवून खाऊ जी मजा आणा, ती किचनात म्हणा किंवा घराकडे म्हणा, अशी ती मजा नाही आणा. तर ही आमची चूल, ह्याच चुलीवरती आम्ही बनवू सगळा. आणि ह्यो एरिया सगळं ना सारवून घेतलेलो होतो पूर्ण थडेसून हळेपर्यंत. तर पावसामुळे हा सगळा गेलेला. तर आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत परत म्हणजे ऊन व्यवस्थित पडाक चालू झाला की त्याच्यानंतर ही चार सगळी ग्रास कटर मारून माका टकट करून घेतात. तर नंतर मग आपण परत थैसच ह्याच जागेवरती रेसिपी बनवून चालू करतलो. आणि नारळाच्या झाडाच्या खाली बसव म्हणजे जी मजा आणा ती गावता बाकी ठेव मजा. पण कसा माहिती, तर तुमका खयची गोष्ट म्हणजे खयच्या कढी बनवची किंवा काहीतरी ड्राय वगैरे बनवचा, तर फ्रेश नारळ काढून फ्रेश बनव ना, त्याका खूप मजा येतात. आणि हे माडत, तर ह्याच माडांची आम्ही काढून बनव, म्हणजे फ्रेश कोकोनट काढून. तर ह्या माडावर मी चढलेलो आहे, पण तो का जास्त माका चढाक जमा नाही, कारण मी घराकडे होते तेव्हा, म्हणजे पहिल्यांदा मी 12वीपर्यंत घराकडे होते. त्याच्यामुळे कधीतरी आमका जर भूक लागलीच, म्हणजे दुपारची जेवण झाल्याच्या नंतर, म्हणजे खेळाक जाऊ आम्ही सड्यावर, आमच्या सड्यावरती. तेव्हा कसा माहीत आहे, जेव आम्ही लवकर आणि मुणगे गेली करीत राहू, त्याच्यामुळे भूक लागा. परत सड्यावर जाताना परत एनर्जी होई. त्याच्यामुळे नंतर मग आमच्या खाली माड आहेत त्याच्यावर मी चढोय. पण ह्या माडावर मी एकदा चढलेलो आहे, म्हणजे ट्राय केलं आहे, पण अर्ध्यापर्यंतच गेलो आहे थंयपर्यंत. त्याच्या पुढे का माका चढाक जमाक नाही, कारण की पाय माझे लागले तर खूप दिवस चढाक नाही त्याच्यामुळे. तर आपण आता ऊन वगैरे पडला, कारण आता सुचडानं उपयोगाचं नाही. आता असं पाणी जाऊन जाऊन साईडसून पूर्णपणे एका बुळबुळी झाली असतली, मग त्याच्यामुळे पाय स्लिप होऊन पडाक वगैरे शकतो आहे. त्याच्यामुळे आपण आता पाऊस गेलो की पूर्ण ऊन वगैरे पडला, ते साप सुके झाले की परत एकदा आपण ट्राय करून बघूया की आपल्याला जमता काय चढाक. तर बावड्यावर तर जाणं असतंय, पण चार अडे खूप झाली आहे. मग त्या दिवशीचा माझ्यासोबत घडला, त्याच्यामुळे आता माका चारीत वगैरे जाऊ का एवढा म्हणजे भीती वाटतात थोडीशी, त्याच्यामुळे. तर आपण नंतर कधीतरी दाखवूया.
पावड्यात मासे किती शेत आणि पाणी किती साहता. फुला दिसली पण ती कसली आहेत तर काय माहीत नाही, तर बघूया आपण. चार असल्यामुळे थोडंसं डर लागता आहे. तर ही कसली फुला ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. माका काय नाव माहीत नाही या गोष्टीचं. तर ह्याका काय म्हणतात तर आपल्याक माहीत आहे. ह्याका म्हणतात घोट्याचं येल. ह्याची पण भाजी बनवली जाता. ह्याची पण भाजी एक नंबर होता. मंडळी मगाशी मी बोललोय तसा की आवाज येणार असे कमेंट होते, आवाज हळू येता. पण भावान सांगितल्याने ट्रिक आपण वापरून बघूया की त्याच्यात आपलो किती फरक पडता तो. आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा की मागच्या आवाजात आणि आताच्या आवाजात किती फरक होतो. आणि जर माझा आवाज जर कमी पडत असाल, म्हणजे भावानं सांगितल्याने ट्रिक ती वापरून पण माझा जर आवाज कमी पडत असाल तर मी माझा आवाज अजून थोडंसं वाढवतो आहे. कारण की थोडंसं माझं मध्ये मध्ये कॉन्फिडन्स जरा जाय होतो. मग त्याच्यामुळे म्हणजे जरा भीती वाटा मला. मग त्याच्यामुळे मी जरा हळू बोललो आहे. पण आता मी व्यवस्थित आणि नीट आणि मोठ्या आवाजात बोला. आणि मंडळी ह्या जागेत जी काय झाडं आहेत ना ती सगळी मामीन आणि मामान लावलेली आहेत. तर ह्याच्यात फुलाची पण खूप आहेत आणि अशी शोभेची पण झाडं खूप आहेत. आणि ह्या या बघू शकतास त्याचंच उदाहरण. ह्या साईडला असं खूप असलेली झाडं अशी ही बघा. ही माका नाव आहे माहिती नाही आणि बघू पण नाही मी कधी. मंडळी ह्या येलीचं माका नाव माहीत नाही, पण ह्या फुलांसोबत आम्ही खूप मोठे कांड केले आहेत. कारण की मराठी शाळेचो ड्रेस असता, व्हाईट शर्ट असता. फुल असा फुलला असा हातात धरायचा आणि पाठीवरती मारायचा, म्हणजे त्याचे छाप उठतात. पण त्याच्यावरती जर पाण्याचे थेंब असेल ना एक दोन, आणि जर त्या पाठीवर मारला तर 2 दिवस त्याचे डाग जाणत नाही. तर मंडळी आता वाजत ते 3:30. तर आता आपण काही जाता वेळा तुमका माहीत आहे. तर सामान वगैरे रेडी करूया आणि आपण शॉपवर जाऊन निघूया. चला. तर मंडळी मी कुडाळच्या बाजारात तर पोहोचलो आहे. आता आपण जातो स्टॉलवरती. तर सर आमच्या चायनीज बेलची टेस्ट कशी होती? याच्या आधी आलेलात तुम्ही? ओके. तुम्हाला मॅम तुम्हाला कशी वाटली? खूप छान आहे. मग तुम्ही बाकीच्या लोकांना काय सजेस्ट कराल? त्यांनी पण येऊन इकडे पोलीस स्टेशनच्या समोर येऊन भेळ खाऊन जावी. थँक्यू. आमची चायनीज बेल ट्राय करून तुका कसा वाटला? चांगली आहे टेस्ट. ह्याच्या आधी किती वेळा येईल तू आपल्या शॉपवरती? 2-3 महिने. ओके. मग लोकांना काय सजेशन देशील तू? एक नंबर. लोकांनी येऊन टेस्ट कायम तर मंडळी शॉप वगैरे बंद केलं आहे, घरी येऊन पोचलो आहे. त्याच्यानंतर जेवलो आहे वगैरे. आणि जर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.